ये है चिलम खड़ा। तो फ्रेंड्स ये है चिलम खड़ा, जो कि रोहिलागढ़ गांव में ही है। एक बेहद बड़ा पत्थर जिसे चिलम खड़ा कहते हैं। पास में एक खूबसूरत पहाड़। बेहद बड़ा चिलम खड़ा और इसके पास में ही है महादेव का मंदिर। यह प्राचीन पत्थर यहाँ कैसे गिरा इसका इतिहास तो किसी को पता नहीं है, लेकिन यह प्राचीन पत्थर कई सालों से यही खड़ा है और गांव वालों ने इसका नाम चिलम खड़ा ऐसा दिया है, ऐसा कहा जाता है। यहाँ से हम ऊपर जाएंगे मंदिर में। ये भी एक ऐतिहासिक मंदिर है फ्रेंड्स। यहाँ पे महादेव जी का एक पेड़ रखा हुआ है और यहाँ पर एक पत्थर है जो तराशा हुआ है। मंदिर में जो बाबा बैठा रहता है उनका कहना ये है कि ये रोहिलागढ़ किले पे से लाकर रखा हुआ पत्थर है। बेहद खूबसूरत इसको तराशा गया है। जब ऊपर का किला टूटा होगा तो इसे यहाँ पे लाके रख दिया है। दोस्तों इस वक्त हम खड़े हैं चिलम खड़े के पास में, जो कि ठीक मेरे पीछे है। और यहाँ पे हमें एक बाबा मिले हैं, सखाराम एकनाथ शिंदे। तो ये थोड़ी बहुत जानकारी देंगे हमें इस चिलम खड़े की और रोहिलागढ़ गाव की। सांगा बाबा काय माहिती आहे याची? चिलम खड्याची हा चिलम खड्याची सांगा ना पहिले। चिलम खडा आमच्या आजोबा पंजोबापासून जे तर लोक म्हणजे जे जुने लोक सांगतात किंवा याला चिलमीचा खडा मानतात। आता तो खडा आहे किंवा नाही आहे आपण नाही सांगू शकत, पण दादचे खडा आहेच आहे. त्यानंतर गावाचं जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर रोहिलागड हे गाव रोहिलागड नसून बांधता बांधता राहिलेला गड, बांधता बांधता राहिलेला गड. कारण काय आज त्याच्यावर 4 लेणे आहेत. हो लेण्या. हो त्याच्यावरती एक रांजण आहे आणि यादवाची हद्द इथपर्यंत होती, कुठपर्यंत इथपर्यंत. आता जो बाहेरचा माल यायचो समजा त्याचा चंदा इथं वसूल करून त्या रानात भरून ठेवायचं. हो का? एक तलाव आहे वरती. हो बघितलं ते तलाव, रांजण आणि ते लेण्या आहेत. लेण्या पण बघितले ते. आणि गावाचं हिशोबदार सांगितलं गावाला 4 विशी आहेत. 4 विशी? 4 विशी आहेत. त्याच्यापैकी एक विशीवर चौसर आहे. बांधकाम म्हणून चौसर काढलेलं आपण ठेवतो ना, ते तसं चौसर काढलेले. आणि पाली भाषेत किंवा कुठल्या तरी भाषेमध्ये खाली दगडावर कोरलेलं आहे कधी ते बांधकाम करतो. तो बाबा हे जे वेशी आहेत ते आता बघायला मिळणार का नाही? कुठे आहे ते आता? रस्त्याला मध्ये गेले ना, गाव मोठं होत गेलं. तो आता ते गाव असं झालं असेल, ते गाव मोठं होत गेलं. गाव मोठं झालं. तो हा दगड वरतून पडला आहे का? नाही, आता काही काळापूर्वी पडला असेल एखादा. बाकी काय सांगतो. त्याच्यानंतर महादेव 12 ज्योतिर्लिंग. हो 12 ज्योतिर्लिंग आहेत ना. तसे आमच्या रोहिलागडला 4 बाजूला असे महादेवचे मंदिर, पुरी 12 हो का? 12 महादेवचे मंदिर आहेत पूर्ण रोहिलागडच्या गावात. बाहेरून चोहोबाजूला 12 मंदिरे आहेत महादेवाची. नंतर बांधकाम केलं, पण अगोदर ते असेच होते बाहेरच. हो का?
चिलम खड़ा ठीक सामने है और इस ये पहाड़ काय सापडलं होतं? ज्यावेळेस पुरात इथं खोदकाम केलं ना, पुरात संशोधन खातं ना, हां इथं मूर्ती सापडल्या. त्या मूर्ती आज बी युनिव्हर्सिटीत तुम्हाला पाहायला मिळतं औरंगाबादला. औरंगाबादमध्ये युनिव्हर्सिटीला युनिव्हर्सिटी हा सोनेरी महल आहे. हां जवळ 20 मूर्ती समजा घेऊन गेले. 20 मूर्ती. जुनी गोष्ट आहे बाबा ही. ही असं जवळजवळ 30-40 वर्ष झाली. 30-40 वर्षांपूर्वी घेऊन गेले. पुन्हा तोफाचे गोळे सापडले. आज बी तुम्हाला गावात पाहायला मिळतील ते. गोळे का? हा, दगडी गोळे. हो का? तोफातून जे गोळे उडवले ना, अच्छा अच्छा. गोलाच्या गोटीवाणी आपले, हा ना हो ना. तर ते आज बी आहेत गावामध्ये, काही आहेत समजा बघायला. ठीक आहे बाबा, आपण जे माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.